नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एकात्मिक बाल विकास योजनेमध्ये राज्यामध्ये स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटर असावं असं स्पष्ट करण्यात आलंय। महिला आणि बाल विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यामध्ये 553 बाल विकास प्रकल्प आहेत। त्यामध्ये 104 नागरी तर 449 ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे। त्या अंतर्गत 1,10,669 अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत। 24 ऑगस्ट 2023 रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये स्वतःची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचं धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचं धोरण तयार करून त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे। तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या। भाड्याच्या जागेत किंवा समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण हे लागू राहील। स्वमालकीची इमारत बांधण्याचा प्रस्ताव असलेल्या अंगणवाड्या स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यावरती त्या ठिकाणी कार्यान्वित होतील। स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर हे जास्तीत जास्त 1 किलोमीटर पर्यंत असावं। अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीतील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत, वर्गखोली आणि याची संरचनात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य आणि निर्धोक असल्याची खात्री आधी करून घ्यावी। तसेच वर्गखोली सुस्थितीत असल्याची केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी। इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीसाठी तळमजल्यावरची खोली देण्यात यावी। अंगणवाडीला वर्गखोली देताना शाळेतील स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, क्रीडांगण, पिण्याचं पाणी, क्रीडा साहित्य अशा सुविधांचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करण्याची मुभा राहील। किरकोळ दुरुस्ती आणि बालकांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट आणि व्यवस्था करण्यास महिला आणि बाल विकास विभागाच्या यंत्रणेला अनुमती राहील। शाळेमध्ये वीज उपलब्ध नसल्यास अंगणवाडीला शाळेमार्फत वीज उपलब्ध करून द्यावी। जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोली नसल्यास परंतु जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा। स्वमालकीची इमारत जीर्णावस्थेत असल्यास आणि बांधकाम प्रस्तावित नसलेल्या अंगणवाड्यांचंही नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आले। अंगणवाडी स्थलांतर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या समितीनं 3 महिन्यातून एकदा बैठक घेऊन कार्यवाहीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तांना सादर करावा असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे शासन चांगला निर्णय घेतंय हे म्हणायला काही हरकत नाही। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।